मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आता तात्यासाहेब हे फळ्यावरती मुलींची शाळा असं लिहून ठेवतात आणि म्हणत असतात की एक ना एक दिवस मुलींची शाळा सुरू होणार आहे, कारण हे अत्यंत गरजेचं आहे. तेवढ्यातच तात्या भिडे यांचे वडील तिथे येतात आणि म्हणत असतात की तात्या, अरे एका सत्शील माणसाच्या पोटी जन्म घेतलास ना रे तू, आणि तरीसुद्धा सोळे वगैरे नेसायचं सोडून असं गलिच्छ काम करतोस. तेव्हा इथे तात्या भिडे म्हणतात की ज्ञानाच्या कामाला तुम्ही इथे आता गलिच्छ काम म्हणता. तेव्हा ते म्हणतात, मी ज्ञानाच्या कामाला म्हणत नाही आहे, इथे जे गलिच्छ लोक येणार ना त्यांना म्हणतोय. अरे शाळा सुरू झाली म्हटल्यानंतर देशमुख, कुणबी, माळी, कोळी हे सगळेजण इथे येणार की रे. मग ही जागा माझी पवित्र वास्तू गलिच्छ होणारच ना. अरे आपल्या इथे पवित्र वाड्यामध्ये अग्निहोम हे कार्य चालू असतं आणि त्याच्यामध्ये तू असं गलिच्छ काम करशील तर कसं चालेल बरे. ही वास्तू गलिच्छ होणारच ना. तेव्हा इथे तात्या भिडे म्हणतात, अहो काय तुम्ही इथे बाबा आता जातपात मानत असता. इथे आता झाडं बघा ना, वेगवेगळ्या जातीची झाडं आहेत सगळे. चंदन आहे, आंबा आहे, आणि जेव्हा ते अग्नीमध्ये पडतात तेव्हा ते अग्नीचे होऊन जातात. तसंच ह्या शाळेचं आहे. इथे आता शिकायला येणारा प्रत्येकजण फक्त शाळा शिकेल आणि त्याच्यातून ज्ञान प्राप्त करेल. मग त्याच्यामध्ये जातपात कशी राहील. तेव्हा प्रेक्षकांनो, त्या ठिकाणी आता शाळेचं आणि इथे जातपात न मांडण्याचं महत्त्व तात्या भिडे आपल्या वडिलांना समजावून सांगत असतात. तेवढ्यातच तिथे मोरोपंत येतो आणि म्हणत असतो की तात्यासाहेब, आनंदाची बातमी आहे. तेव्हा ते म्हणतात, काय रे मोरो, काय झालं. तर सावित्री वहिनी तिसरीची परीक्षा पास झाल्या. तेव्हा ते म्हणतात, अरे वा, त्याचाच पेढा आहे का, तोंड गोड करायला आलास. अरे बाबा, माझं तर तोंड आधीच गोड आहे रे. हा पेढा माझ्या बाबांना दे, त्यांचं तोंड फारच कडू झालंय, त्यांचं तोंड जरा गोड होऊ दे. तेव्हा तात्या भिडे यांचे वडील म्हणतात, अजिबात नाही, काहीही झालं ना तरीसुद्धा मी विष घेईन, पण हा पेढा मी कधीच खाणार नाही. ही बातमी आता गंगाधर शास्त्रीला जाऊन त्यांनी सांगितलेली असते. तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतात की याचा अर्थ तिसरीची परीक्षा ती सावित्री पास झाली, पेढेसुद्धा वाटले, आता काय करायचं काय. तेव्हा इथे आता तात्या भिडेचे वडील म्हणतात की गंगाधर शास्त्री, आता जे करायचं आहे ते तुम्हीच करा, आमच्याच्याने काही होणार नाही, असं म्हणून ते निघून जातात. पण इथे गोपिका मात्र देवाचे आभार मानत असते की बरं झालं सावित्री तिसरीची परीक्षा पास झाली, आता मुलींना पंतोजी मिळेल. तेव्हा ती पाया पडत असताना गंगाधर शास्त्रीचं लक्ष जातं आणि ते म्हणत असतात, गोपिका, अगं हसत हसत देवाचे काय आभार मानतेस. ती म्हणते, अहो मी म्हणत होते की असं कसं घडलं, आमच्या स्वामींच्या बाजूने निकाल का नाही लागला, असं म्हणत होते. ते म्हणतात, हो का, असं हसत हसत म्हणत होतीस तू. ते म्हणतात, का हो, तुमचा विश्वास नाही का माझ्यावरती. तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतात की माझा आता कुणावरतीच विश्वास उरलेला नाही आहे. आणि तेवढ्यातच प्रेक्षकांनो, इथे ज्योती मोरोपंतला म्हणत असतो, सावित्री तिसरीची परीक्षा पास झाली, आता ती चौथीच्या परीक्षेचा अभ्यास करते. एकदा का चौथी पास झाली ना की एका वर्षानंतर मुलींची शाळा सुरू होईल आणि तीसुद्धा कधी न बंद होण्यासाठी. तेव्हा इथे आता आलेला असतो सदाशिव. सदाशिव अचानकपणे आल्यानंतर इथे ज्योतीला आणि मोरोपंतला खूपच जास्त आनंद होतो. अरे सदा, तू असा अचानक. आणि ज्योती त्याला घट्ट मिठी मारतो. तेव्हा सदाशिव म्हणतो, हो तर तुमच्याबद्दल खूप ऐकतोय, काही लोक कौतुक करतायत तर काही लोक नाही, पण इथे पत्र नाही, किती दिवस येऊन भेटणं नाही, तुमच्या दोघांची फार आठवण येत होती म्हणून थेट भेटायला चालू. तेव्हा इथे ज्योती म्हणत असतो, खरंच तू इथे असायला हवा होतास, म्हणजे ह्या कार्यामध्ये नक्की काय काय घडते हे तू पण बघितलं असतंस. तेव्हा इथे सदाशिव म्हणतो, मी नसलो म्हणून काय झालं. तेव्हा तो म्हणतो, नाही रे बाबा, तू कामाचा माणूस आहेस, आमचं काय, आपलं चालू आहे. तो म्हणतो, असं कसं बोलतोस तू, तुमचं महत्त्वाचं कार्य सुरू आहे आणि मी जरी नसलो ना तुमच्याबरोबर तरी असल्यासारखाच आहे. मी नेहमी तुमच्याबरोबर आहे आणि काळजी करू नको ज्योती, माझ्याच्याने जेवढं शक्य होईल मी तेवढं करेन. मुलींच्या शाळेसाठी ज्या काही जिन्नस लागतील, जेवढ्या वस्तू लागतील ना तेवढ्या मी घेऊन येईन, असं सदाशिव म्हणतो. तेव्हा ज्योती म्हणतो, हे असे शब्द ऐकून खरंच माझ्यामध्ये 10 हत्तींचं बळ आलं.
त्यानंतर ज्योती इथे आता ताटामध्ये पीठ घेतो आणि इथे पीठ मळायला बसलेला असतो, कारण त्याला भाकऱ्या करायच्या असतात. तेवढ्यातच त्या ठिकाणी आलेली असते पारू. पारू बघते तर काय, तिला आता हसायलाच येतं ज्योतीला अशा भाकऱ्या थापताना बघून. तेव्हा इथे ज्योती म्हणतो, काय गं वहिनी, काय झालं, अशी हसतेस का? तेव्हा पारू म्हणते, मी कुठे हसते तात्यासाहेब, अहो तुम्ही तर भाकऱ्या थापताय ना, ते बघत होते कसं पीठ मळून घेताय. तो म्हणतो, हो तर. आता इथे ज्योती तिला म्हणत असतो की सावित्री अभ्यास करते ना, मग तिच्या वाटची कामं मला करायला नको. ती म्हणते, हो का, घ्या मग घ्या, अजून थोडंसं पाणी घ्या त्याच्यामध्ये आणि पीठ चांगलं मळून घ्या, हुंडा चांगला मळला जाईल हो. ते म्हणतात, हो का वहिनी, थांबा घेतो अजून पाणी. तेव्हा इथे पारू म्हणते, चला व्हा बाजूला, आले मोठे इथे भाकरी करणारे, आणि मी कशाला आहे, अहो मी करन की भाकरी, मी समधी कामं करन. फक्त तुम्ही एक काम करायचं, जाऊबाईंना चांगलं शिकवा, अहो लेकी बाळींचं भलं होईल हो, त्यांना चांगली शिक्षिका मिळाली तर. तेव्हा तुम्हाला ही समधी कामं करायची काय बी गरज नाही, मी आहे ना, मी सगळी कामंही करन. तेव्हा ज्योती म्हणतो, आणि जर इथे दादा ओरडला तर, अण्णा ओरडला तुला तर काय करशील? ती म्हणते, त्यांना काय सांगायचं ते मी सांगन, पण आता तुम्हाला हे सगळं करायची गरज नाही तात्यासाहेब, अहो तुम्ही लय महान कार्य करताय, त्याचा तर अभिमानच वाटतो मला. खरं सांगू का, प्रत्येक नवरा तुमच्यासारखा असता, बायकोच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा, तर सगळे संसार किती सुखाचे झाले असते ना. तेव्हा ती म्हणते, तुम्हाला आणि जाऊबाईंना आंघोळ वगैरे घातले मी, तुमचं लग्न झालं तेव्हा. इथे आता तुम्ही केवढेसे होता, त्याच्या आधी माझं लग्न झालंय. जत्रेमध्ये कडीवरती घेऊन फिरले तुम्हाला, मला तुमच्या दोघांची खूप आठवण येते हो. असं वाटतं कधी एकदा इथे तुमच्याबरोबर सगळ्यांबरोबर राहायला येते. पाठच्या भावाप्रमाणे तुम्हाला लहानाचं मोठं केलंय, तुमच्याशिवाय काय बी कधी खाल्लं नाही मी. तुम्हाला असं वाढवताना इथे भावाप्रमाणे, अगदी लेकराप्रमाणे वाढवलंय. तुम्हाला दीर कधी मी मानलंच नाही. जाऊबाई तुम्ही दोघे बी लई चांगले आहात, तुमच्याशिवाय करमत नाही हो मला. तुमची जाऊबाईंची, आपल्या घराची खूप जास्त आठवण येते मला. तेव्हा इथे आता राजाराम घरी वाट बघत असतो. तेवढ्यातच पारू तिथे आलेली असते. राजाराम म्हणतो, पारू अगं कुठे गेली होतीस तू? पारू म्हणते, खरं सांगू की खोटं सांगू? तो म्हणतो, खरं सांगू की खोटं, म्हणजे खरंच सांग. ती म्हणते, नाही खरं सांगितलं आणि तुम्हाला राग आला तर म्हणून विचारते. तेव्हा राजाराम म्हणतो, खरंच सांग, खोटं बोलायची अजिबात गरज नाही. तेव्हा पारू म्हणते की मी वाड्यावरती गेले होते, आपल्या वाड्याकडे. तेव्हा तो म्हणतो, कशाला, त्या लोकांनी काही तुला आमंत्रण दिलं होतं का? ती म्हणते, स्वतःच्या घरी जायला कसलं आलं आमंत्रण, वाटलं म्हणून गेले. तेव्हा इथे राजाराम म्हणतो, मग एवढा उशीर का तुला यायला? तेव्हा इथे लगेच पारू म्हणते, एवढा उशीर कुठं, गेले तर होते भेटायला समद्यांना, पण तिथे गेल्यानंतर बघते तर काय, तात्यासाहेब भाकरी करायला बसले होते. आता त्यांना काही जमतंय का पीठ मळायला, त्यानंतर इथे इस्तो वगैरे पेटवायला. तेव्हा मी त्यांची मदत केली. तेव्हा राजाराम म्हणतो, आणि सावित्री काय करत होती? तेव्हा पारू म्हणते, जाऊबाई अभ्यास करत होत्या ना, म्हणून मग इथे समधी कामं तात्यासाहेब करत होते, म्हणून मी गेले होते तिथे भाकऱ्या करायला. तेव्हा राजाराम म्हणतो, पारू तुला तिथं काय बी गरज नाही जायची, अगं ती तिथे अभ्यास करत होती आणि तू गेलीस वय लष्कराच्या भाकऱ्या थापायला. तेव्हा पारू म्हणते, असं काय बोलताय तुम्ही धनी, आपलं तात्यासाहेब म्हणजे काय लष्कर आहेत का? हो आहेच तो लष्कर, काही गरज नाही आहे त्यांची मदत करायला जायची. तेव्हा पारू म्हणते, असं नका बोलू, ते आपली माणसं आहेत, आणि जे काही तात्यासाहेब करताय ना, लेकी बाळींच्या भल्यासाठी चांगलंच करतायत. आपण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे, नाहीतर देव आपल्याला कधी बी माफ करायचा नाही. तेव्हा राजाराम म्हणतो, हे बघ, अरे ते ज्योतीला वाळीत टाकायचं म्हणतायत, त्याच्याबरोबर आपल्याला पण वाळीत टाकतील, कशाला जायचं आहे तुला तिथं? तेव्हा ती म्हणते, टाकू द्या की वाळीत, चांगल्या कामासाठी वाळीत टाकलं तर कुणाला भीती वाटते? इथे आता जर तात्यासाहेब पण घाबरले असते तर कसं झालं असतं? ती म्हणते, हे बघा मी तुम्हाला खरं सांगते, मला माझ्या माणसांकडे परत जायचं आहे, मला इथं नाही करमत एकटीला. तो म्हणतो, तू कुठं बी जायचं नाही. तेव्हा पारू म्हणते की मी जाणार. राजाराम म्हणतो, थोबाड फोडेन तुझं. तेव्हा पारू म्हणते, हाच फरक आहे तुमच्यामध्ये आणि तात्यासाहेबांमध्ये, म्हणून शिक्षण महत्त्वाचं असतं. तात्यासाहेब बघा, कधीच इथे जाऊबाईंना उद्धट बोलत नाही, त्यांच्यावरती हात उगारत नाही, उलट त्यांना प्रत्येक वेळेला प्रोत्साहन देतात. तुम्हाला फक्त थोबाड फोडताच येतं. तेव्हा इथे पारू म्हणते की हा संसार आपल्या दोघांचा आहे ना,
संसार हा खरं तर पुरुषापेक्षा बाईचा जास्त असतो. त्यामुळं आता मी माझी उंबरठा, माझा चौकट आणि माझं अंगण मी ठरवणार. मला कुठं राहायचं आहे ते. तुम्हाला यायचं नसेल तर नका येऊ, पण मी आता माझ्या घरी परत जाणार, असं पारूने ठरवलेलं असतं. तिने स्पष्टपणे सांगितलेलं असतं की आपली माणसं चुकतात म्हणून आपण काय त्यांना सोडून यायचं का लगेच. मला सगळ्यांची खूप आठवण येते. दादा, सासूबाई, इथे आता तात्यासाहेब, जाऊबाई आणि गणूलासुद्धा आपलं घरच हवं आहे ना, त्याला पण इथे करमत नाही. तेव्हा इथे आपण आपल्या घरी जाऊया असा हट्ट आता पारूने राजारामकडे धरलेला असतो. तर इथे आता रात्रीच्या वेळेला इथे पाणी भरलं जात असतं. चिमणा पाणी भरत असते. तेव्हा गोविंद काका म्हणतात, काय गं चिमणा, अगं काय करतेस या वेळेला? चिमणा म्हणते, काय करते काय? अहो आत्ताच मी बघितलं, माठामध्ये पाण्याचा थेंब नाही. पाणी नको का भरायला? अगं ज्योतीने भरलं नाही का? चिमणा म्हणते, कसला ज्योती भरतोय पाणी? मी राजा, तू राणी, कोण भरते पाणी? तेव्हा इथे चिमणा म्हणते, मीच भरते पाणी. तेव्हा इथे काका म्हणतात, नाही नको नको थांब, पाणी मी भरतो, थांब, तू नको भरू. तेव्हा इथे आता काका पाणी भरत असताना वय झाल्यामुळे त्यांना काही एवढी दोरी खेचता येत नसते आणि तेव्हा तिथे भरभक्कम हात आलेला असतो, तो म्हणजे राजाराम अण्णांचा. राजाराम येतो आणि म्हणतो की हे बघा दादा, आता तुम्ही पण पाणी भरू नका आणि आई तू पण पाणी भरू नको, आलाय तुमचा राजाराम आता. तेव्हा चिमणाला खूप आनंद होतो. चिमणा म्हणते, पारू, राजारामा, आलात का तुम्ही? काय गं, कुठं गेली होतीस तू? हे बघ पारू, तू नुसती इथं घरामध्ये अंगणात उभी राहिलीस ना, घर कसं भरल्यासारखं वाटायला लागलं गं. कुठे एवढ्या दूर गेला होतात तुम्ही? अगं मी कधी काही तुमच्यावरती प्रेम केलं नाही का तुमच्यावरती जीव लावला नाही म्हणून अशी मला सोडून निघून गेलीस? तुला माहिती आहे, घर सोडून निघून गेलीस आणि घरातलं चैतन्यच निघून गेलेलं गं. आता तू आलीस ना, घर कसं भरलेलं वाटतंय. ती म्हणते, मी काय तुझा कधी जाच केला का गं, सासूरवास केला तुला? तेव्हा पारू म्हणते, नाही व सासूबाई, असं अजिबात केलं नाहीत तुम्ही. अहो आम्हालासुद्धा तुमच्याशिवाय काही करमत होतं का? आम्हाला पण करमत नव्हतं. तेव्हा इथे दादा म्हणतात, नाहीतर काय, माझासुद्धा हात मोडका झाला होता, मला पण काही बोलता आलं नाही, पण तुम्ही घरात नव्हतात ना, अजिबात आम्हाला करमलं नाही, असं इथे आता दोघेही म्हणत असतात. तेव्हा इथे सावित्रीला आवाज जातो. सावित्री म्हणते, मालक, अहो इथे पारू जाऊबाई आणि राजाराम अण्णा आले वाटतं. ते दोघेजण आले, मला खरंच खूप आनंद झाला आहे. मी जाऊन भेटून येऊ का त्यांना? तेव्हा ज्योती म्हणतो, अजिबात नाही. आधी अभ्यास केलास का दिलेला पूर्ण? नाही ना, आधी अभ्यास पूर्ण कर. सावित्री, माणसं येतात जातात, आपलीच माणसं आहेत ती, येणार जाणार, पण तुझं लक्ष इथे केंद्रित असलं पाहिजे. तुला काय करायचं आहे माहिती आहे ना? चौथीची परीक्षा खूपच जास्त अवघड असते, त्यामुळे तुला चौथीच्या परीक्षेकडे लक्ष द्यायचं आहे. तुला फक्त तात्पुरता विचार करायचा नाही आहे, तर तुला येणारा पिढीचा पण विचार करायचा आहे, कळतंय तुला? तेव्हा दिलेला अभ्यास पूर्ण कर, तो जास्त महत्त्वाचा आहे. तेव्हा सावित्री म्हणते, अहो पण जाऊबाई इतक्या दिवसाने आलात, त्यांचं प्रेम किती आहे माझ्यावरती, किती जीव लावतात त्या मला, मग त्यांना जाऊन भेटायला नको? ज्योती म्हणतो, भेटायला पाहिजे, पण नंतर भेटता येणार नाही का? अभ्यास सोडून जायची गरज आहे, मग इथे लक्ष विचलित होईल. जसा अभ्यास महत्त्वाचा आहे तशी नाती महत्त्वाची नाहीत का? असं आता सावित्री पटकन ज्योतीला विचारते. तेव्हा इथे ज्योती आता गप्पच बसतो आणि म्हणत असतो की ते पण महत्त्वाचं आहे, पण आधी आता जे गणित चुकलं आहे ना, तिथे बघ, काय बेरीज केली आहेस तू? तिथे तू आता 20 लिहून ठेवलेस, तिथे 26 पाहिजे ना, असं आता ज्योतीने सांगितलेलं असतं. त्यानंतर ज्योती म्हणतो की ठीक आहे, आता 5 वेळा 9-9 घे आणि मग ते 9-9 घेतल्यानंतर असं ते गणित सोडव की त्याचं उत्तर 10 आलं पाहिजे. तेव्हा इथे सावित्री खूपच हुशार, खूप छान पद्धतीने आता इथे अधिक वजा भागाकार असं करत करत आता बरोबर 10 असं उत्तर त्या ठिकाणी आलेलं असतं. आणि तेव्हा इथे ज्योती हसतो आणि म्हणतो, शाब्बास. त्यानंतर इथे सावित्री म्हणत असते की मालक, सगळे विषय चांगले, पण इंग्रजी मला अजिबात आवडत नाही. काय ती भाषा? म्हणजे आता बघा ना, राईट आणि त्याचबरोबर राईट, आता ऐकायला दोन्हीही सेम, पण इथे आता डब्ल्यू येतो पहिल्याला, तर इथे राईटला डब्ल्यू आणि इथे राईटला आर, पण उच्चार मात्र दोघांचा सेमच. एक म्हणजे काय बरोबर आणि एक म्हणजे लिहिणे. मला काही योग्य वाटत नाही. ही अशी इंग्रजी भाषा असते का? तेव्हा ज्योती म्हणतो, सावित्री, अगं प्रत्येक भाषेची ती गंमतच असते आणि प्रत्येक भाषेत तसंच असतं. आता मराठीमध्ये काय वेगळं असतं बघ. आता मी थोडा वेळ पडतो, पडतो म्हणजे काय, मी झोपतो
आणि पाऊस पण काय होतो, पडतो. म्हणजे पाऊस खाली पडतो आणि मी पडतो. दोघांचा अर्थ वेगवेगळा आहे ना, पण शेवटीला बोलताना आणि ऐकायला सेमच वाटतात. बरोबर की नाही? आपण ज्या पद्धतीने बोलतोय ना, शब्दशः अर्थ तसा बदलत जातो. तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता राजाराम काका पारूला म्हणत असतात, "अगं पारू, हे काय बघतोय मी? अगं तिथं मळ्यात राहत होतीस तर राणीसारखी राहत होतीस एखाद्या, आणि इथे येऊन किती कामं करावी लागतायत तुला." तेव्हा इथे पारू म्हणते, "अवं, मी काय बी केलेलं नाही. इथे जे आपले तात्यासाहेब आहेत ना, सकाळी उठून त्यांनीच ही समधी कामं केलीत. तुम्ही जी न्याहारी करताय ना, ती न्याहारीसुद्धा त्यांनीच उठून बनवली आहे. ते सुद्धा तुम्ही उठायच्या आधी. माहिती आहे का तुम्हाला? मी काहीच केलेलं नाही आहे. सगळं तात्यासाहेबांनीच केलं आहे." तेव्हा तिथे ज्योती येतो आणि म्हणतो की तुमच्या दोघांवरती सगळी कामं पडायला नको, म्हणून मी आता ही सगळी कामं करणार आहे. आणि काळजी करू नको तू अण्णा, लवकरच आता नोकरीसुद्धा धरणार आहे. त्याने सगळं काही चांगलंच होईल, कळतंय का? तेव्हा इथे ज्योती आता इथे भाकरीचा घास आपल्या भावाला भरवतो आणि म्हणतो की अजिबात कसलीच चिंता करू नको. आता समधी कामंसुद्धा घरातली होणार आणि मी नोकरीसुद्धा धरणार. तेव्हा इथे आपला भाव आता चांगली नोकरी वगैरे करेल, म्हणजे घरातली परिस्थिती चांगली सुधारेल आणि अजून काही गोष्टी चांगल्या घडतील, असं राजाराम दादांना वाटतं. त्यानंतर इथे आता ज्योती सावित्रीला म्हणत असतो की या शाळेमध्ये आज तू एकटी विद्यार्थी नाहीस, पण सावित्री काळजी करू नको. एक दिवस असा येईल की सगळे वर्ग हे मुलींनी भरले जातील. ती म्हणते, खरंच असा दिवस येईल? तेव्हा इथे ज्योती म्हणतो, हो, जेव्हा तू तुझं शिक्षण घेऊन इथून बाहेर पडशील ना सावित्री, तेव्हा काय होईल माहिती आहे? तेव्हा तू करोडो मुलींना शिकवशील, लाखो करोडो मुलींना तू शिकवशील आणि मग सगळे वर्ग मुलींनी असे गच्च भरले जातील, सगळ्या मुली शिकतील. तेव्हा इथे सावित्री म्हणते, जशी ज्योतीने ज्योत पटते तशीच ना? तेव्हा ज्योती म्हणतो, हो, ज्योतीने ज्योत पटते अगदी तसंच. असं म्हणत इथे दोघंही आता शाळेचं आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी झटत असतात.